Hello everyone. In today's video, we are going to discuss here about microbial enzymes. आत्तापर्यंत आपण असं पाहिलं होतं की कुठलीही केमिकल रिॲक्शन व्हायची असेल तर त्याला केमिकल कॅटॅलिस्टची गरज असायची. म्हणजे कॅटॅलिस्ट याचा अर्थच आहे की एखादा असा घटक की ज्याच्या प्रेझेन्समुळे ती केमिकल रिॲक्शन घडून येते, म्हणजे तो कॅटॅलिस्ट. म्हणजे आत्तापर्यंत आपण केमिकल्स हे कॅटॅलिस्ट म्हणून वापरत होतो, पण आता आपण आजच्या या पॉईंटमध्ये पाहणार आहे की काही एन्झाईम्स आहेत की काही मायक्रोब्स आहेत की काही मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव हे एन्झाईम म्हणून काम करतात, म्हणजे हे कॅटॅलिस्ट म्हणून काम करतात. म्हणजे इथं आपण केमिकलच्या ऐवजी काही रासायनिक घटकांच्या ऐवजी आपण डायरेक्ट सूक्ष्मजीवांचा उपयोग हा एन्झाईम म्हणून करतोय. मीन्स देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोबियल एन्झाईम्स. देअरफॉर नाउअडेज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटॅलिस्ट म्हणजे केमिकल कॅटॅलिस्टच्या ऐवजी आपण इथं काय करतोय की मायक्रोबियल एन्झाईम्स वापरतोय. मायक्रोबियल एन्झाईम्स आर युज्ड इन अ केमिकल इंडस्ट्री. खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक उद्योगधंद्यांमध्ये आपण केमिकल कॅटॅलिस्टच्या ऐवजी मायक्रोबियल कॅटॅलिस्ट वापरतोय. दीज एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर. लो टेम्परेचरला कमी तापमानामध्ये हे एन्झाईम्स ॲक्टिव्ह असतात. त्याचा pH आणि त्याचा प्रेशर हे सुद्धा कमी तापमानामध्ये सुद्धा ॲक्टिव्ह राहू शकतात. टू विच एनर्जी सेव्ड, आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी ऊर्जा जी आहे ती सेव्ह करता येते, वाचवता येते. अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो नॉट नेसेसरी. आणि याच्यासाठी जे केमिकल्स वापरल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात जे इरोजन होत होतं, म्हणजेच जे त्याच्यामधून जे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जात होते त्याच्यामध्ये सुद्धा मेटल्स असल्यामुळं काही वेळेला केमिकल्सद्वारे त्याचं इरोजन होत होतं, म्हणजे क्षरण होत होतं. हे सगळ्या गोष्टी थांबवल्या जातात मायक्रोबियल ॲक्शनमुळं. एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस. यासाठी जे एन्झाईम्स कॅरी केले जातात हॅव अननेसेसरी बाय प्रॉडक्ट्स आर फॉर्मड ड्यू टू विच एक्सपेन्सेस ऑन प्युरिफिकेशन आर मिनिमाइज्ड. ह्या प्रोसेसेससाठी जे एन्झाईम्स वापरले जातात ते एन्झाईम्समुळं खूप मोठ्या प्रमाणात प्युरिफिकेशनची प्रोसेस काय केली जाते, मिनिमाइज केली जाते. म्हणजे इथं प्युरिफिकेशनच्या प्रोसेसची गरजच लागत नाही. याचा परिणाम काय होतो, त्याच्यापासून तयार होणारे जे बाय प्रॉडक्ट्स आहेत ते बाय प्रॉडक्ट्स हे जे तयार होतात ते खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये प्युरिफिकेशन करण्यासाठी वेळ घालवावा लागत नाही आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात खर्चसुद्धा कमी होतो. In case of microbial enzymatic reaction, elimination and decomposition of waste material is avoided. जर आपण मायक्रोबियल एन्झाईमचा वापर केला तर 100% इलिमिनेशन म्हणजे बाहेर टाकण्याची प्रोसेस जी आहे, वेस्ट मटेरियल बाहेर टाकणे किंवा डिकम्पोजिशन, वेस्ट मटेरियलचं डिकम्पोजिशन, ह्या सगळ्या प्रोसेस टाळल्या जातात. कारण इथं सूक्ष्मजीवांचाच वापर झाल्यामुळं डिग्रेडेशनची जी प्रोसेस आहे, डिग्रेडेशन किंवा कुजवण्याची जी क्रिया आहे, वेस्ट मटेरियलमधलं सुद्धा डिग्रेडेशनची जी प्रोसेस आहे ते सूक्ष्मजीवच करू शकतात. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स आर ऑक्सिडो रिडक्टेज. याला अधोरेखित करा की ऑक्सिडो रिडक्टेजिस, त्यानंतर ट्रान्सफरेजिस, त्यानंतर हायड्रोलेजिस, लायझिस, लायझिस, आयसोमरेजिस, लायगेझिस हे काही मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत की जे एन्झाईम्स आज केमिकल कॅटॅलिस्टला पर्याय म्हणून आपण खूप चांगल्या प्रमाणात वापरू शकतो. देन प्रोसेस ऑफ डर्ट, दॅट इज मग रिमूव्हल ऑकर्स ॲट लो टेम्परेचर ड्यू टू मिक्सिंग ऑफ एन्झाईम्स विथ डिटर्जंट्स. म्हणजे जर आपण जेव्हा डर्ट म्हणजे काही वेळेला आपण बघतोय की डिटर्जंटमध्ये आपण आणखीन काही एन्झाईम्स मिक्स केलं की त्याच्यामुळं आपण डर्ट म्हणजे ॲक्च्युली आपण जे घाण आहे कपड्यांवरची वगैरे ते रिमूव्ह करायला, त्याचा लो टेम्परेचर खाली सुद्धा हे रिमूव्ह करायला जर आपण तिथं एन्झाईम्स मिक्स केले डिटर्जंट्समध्ये तर डर्ट रिमूव्ह करण्यासाठी ते इझिली सहज सोपं होतं. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप, याच्यामध्ये ग्लुकोज किंवा फ्रुक्टोजचे जे सिरप आहेत कॅन बी ऑप्टेन फ्रॉम कॉर्न फ्लोअर. म्हणजे ते जर आपण कॉर्न फ्लोअर पासून मिळवले आणि त्याच्यामध्ये एन्झाईमची ॲक्शन केली, दीज आर ऑप्टेन फ्रॉम बॅसिला अँड स्ट्रिप्टोमायसिस. तर ह्याच्यापासून मिळवणारे जे एन्झाईम्स आहेत ते बॅसिला हे बॅक्टेरिया आहेत आणि स्ट्रिप्टोमायसिस हे सुद्धा बॅक्टेरिया आहेत.
तर यांच्यापासून हे एन्झाईम्स तयार करता येतात. कॉर्न फ्लोअर जे आहे, मक्याचे जे पीठ आहे, तर त्याच्यामध्ये आपण ग्लुकोज फ्रुक्टोजचे जे सिरप घातले आणि त्याच्यापासून काही बॅक्टेरिया आणि म्हणजे बॅसिला आणि स्ट्रिप्टोमायसिसच्या एन्झाईमच्या सहाय्याने आपल्याला हे एन्झाईम्स तयार करता येतात. हे मायक्रोबियल एन्झाईम्स जे आहेत ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला वापरता येतात. म्हणजे असे मायक्रोबियल एन्झाईम्सचा वापर आपण चीज इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चीज निर्माण करण्यासाठी, प्लांट एक्स्ट्रॅक्टसाठी म्हणजे वनस्पतीपासून जे एक्स्ट्रॅक्ट बनतात, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये वस्त्रोद्योगामध्ये, लीदर म्हणजेच कातडी कमवण्याचे जे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये, त्यानंतर पेपर इंडस्ट्रीमध्ये ह्या एन्झाईमचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला जातो. आता यानंतर पुढं आपल्याला एक चार्ट दिसतो. व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स, ऑर्गॅनिक ॲसिड्स जे आहेत, वेगवेगळ्या ऑर्गॅनिक सेंद्रिय जे आम्ल आहेत त्यांचा उपयोग आपल्याला कमर्शियल प्रॉडक्ट बनवण्यासाठी होतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मायक्रोबचा वापर आहे, म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर आहे. देअरफॉर अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम, म्हणजे याच्यासाठी मायक्रोबचा वापर करून हे आपण कमर्शियल प्रॉडक्ट्स तयार करतोय. तर असे कुठले कुठले घटक आहेत, कमर्शियल प्रॉडक्ट तयार होतात की ज्याचा आपल्याला जे बनवत असताना मायक्रोबचा उपयोग होतोय. तर याच्यासाठी जे सोर्स आहे, म्हणजे आपल्या समोर मी एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये बघा ऑर्गॅनिक ॲसिडचे काही सोर्स आहेत. सोर्सेस म्हणजे स्रोत आहेत. ते स्रोत जे आहेत त्याच्यानंतर त्याच्यावरती कुठला मायक्रोब आहे, त्यानंतर त्याच्यापासून कोणतं ॲमिनो ॲसिड तयार होत आहे आणि त्याचा यूज काय आहे, ह्याच्यासाठी हा चार्ट आहे. या चार्टमध्ये पहिला पॉईंट आहे शुगर अँड बीट मोलॅसिस. आता बघा, शुगर मोलॅसिस तुम्हाला माहीत आहे, म्हणजे ऊसापासून रस काढून घेतल्यानंतर त्याचा जो चोथा राहतो तो शुगर मोलॅसिस. बीटपासून पण असंच आहे. बीट जे आहे तर बीटचा जो चोथा आहे तो मोलॅसिस म्हणून आपण त्याचा वापर करतोय. शिवाय अमोनिया सॉल्ट हे सोर्स झाला. त्याच्यापासून त्याच्यावरती प्रक्रिया करणारा मायक्रोब आहे. मायक्रोबचं नाव आहे ब्रेव्हिबॅक्टेरियम आणि कोर्निओबॅक्टेरियम. आता याच्यासाठी ह्याच्यापासून तयार होणारं जे ॲमिनो ॲसिड आहे, ॲमिनो ॲसिड म्हणजेच लक्षात आलं का की याच्यापासून प्रोटीन तयार होतात. तर हे ॲमिनो ॲसिडचं नाव आहे L-ग्लुटामिक ॲसिड आणि याचा यूज आहे प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट. बघा, प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे अजिनोमोटो हे ॲक्च्युली इट इज व्हेरी डेंजरस टू आवर बॉडी. पण ह्याचा उपयोग, ह्या मोनोसोडियम ग्लुटामेटचा उपयोग बेकरी प्रॉडक्ट्समध्ये केला जातो. ठीक आहे. नंतर दुसरं म्हणजे ॲसिड आहे, म्हणजे आता आपण जसं म्हटलं ॲमिनो ॲसिड तयार झाला, आता दुसरा ॲमिनो ॲसिड ऑर्गॅनिक ॲसिड जे आहे त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड तयार होणार आहे. ते कशापासून, तर आपण शुगरचे मोलॅसिस जे आहेत, म्हणजेच ऊसाचं जे काय मोलॅस तयार होतं ऊसापासून, म्हणजे साखर तयार करत असताना जे मोलॅस तयार होतं, म्हणजे ऊसमधून रस गाळल्यानंतर जे मोलॅसिस असतं आणि सॉल्ट, याच्यापासून त्याच्यावरती वापरला जाणारा मायक्रोब आहे आस्परजिलस नायगरपासून ॲमिनो ॲसिड जे तयार होतं आहे ते सायट्रिक ॲसिड आहे. सायट्रिक ॲसिड हे ॲमिनो ॲसिड तयार होतं, सायट्रिक आम्ल. आणि त्याच्यानंतर याचा उपयोग कशामध्ये होतं, तर याचा उपयोग आहे ड्रिंक्ससाठी, म्हणजे पिण्यासाठी, पेय तयार करण्यासाठी, टॉफीज, चॉकलेट प्रोडक्शन करण्यासाठी ह्याचा उपयोग होतोय. तिसरं सोर्स आहे ग्लुकोज म्हणजे साखर, त्यानंतर कॉर्न स्टीप लिकर. आता ॲक्च्युली हे जे मका आहे किंवा त्याच्यापासून तयार होणारं आणि लिकर, आता ह्याच्यावरती मायक्रोबचा वापर म्हणजे आस्परजिलस नायगर ह्याचा वापर, ह्या सूक्ष्मजीवाचा वापर केला तर त्याच्यापासून ग्लुकॉनिक ॲसिड तयार होतं आणि ज्याच्यापासून प्रोडक्शन ऑफ मिनरल्स युज्ड ॲज अ सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न, म्हणजे आपल्याला काही मिनरल्स तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न चा सप्लिमेंटरी प्रोडक्ट तयार करण्यासाठी ह्या ग्लुकॉनिक ॲसिडचा उपयोग होतो. त्यानंतर मोलॅसिस, कॉर्न स्टीप लिकर ह्याच्यापासून लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी ह्या मायक्रोबचा त्याच्यावरती परिणाम करून त्याच्यापासून लॅक्टिक ॲसिड तयार केलं जातं आणि लॅक्टिक ॲसिडचा उपयोग तर तुम्हाला माहीतच आहे, हा नायट्रोजनचा चांगला सोर्स आहे. प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन जीवनसत्व तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो.
त्यानंतर मोलॅसिस कॉर्न स्टीप लिकर, मोलॅसिस जे आहेत आणि शिवाय कॉर्न स्टीप लिकरचा उपयोग करून म्हणजे मक्याचे काही मोलॅसिस असतील आणि लिकर याच्यापासून आस्परजिलस इटाकोनियस हा मायक्रोबचं त्याच्यावरती ॲक्शन होऊन इटाकोनिक ॲसिड तयार केलं जातं. याचा उपयोग आज आपल्याला पेपर इंडस्ट्रीमध्ये, टेक्स्टाईल म्हणजे वस्त्रोद्योगमध्ये, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये आणि गम प्रोडक्शन करण्यासाठी ह्या मायक्रोबचा उपयोग म्हणजे ह्या सोर्सेससाठी, ह्या यूजसाठी आपल्याला आस्परजिलस इटाकोनिकचा उपयोग होतो. यानंतर याच्याशिवाय आपल्याला अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट दिलाय, झॅन्थम गम. बघा शब्द बघा, व्हॉट इज द झॅन्थम गम दॅट इम्पार्ट्स थिकनेस टू युअर फेवराईट आईस्क्रीम. आता बघा तुम्ही दररोज आईस्क्रीम खाताय आणि त्या आईस्क्रीमला जो थिकनेस आहे म्हणजे आईस्क्रीमची जी जाडी असते, ॲक्च्युली तुम्ही म्हणताय आईस्क्रीम तर पटकन विरघळतं, पण त्या आईस्क्रीमला थिकनेस देण्यासाठी त्याच्यामध्ये झॅन्थम गम वापरला जातो. आणि हा झॅन्थम गम तो इट इज थिकनेस टू युअर फेवराईट आईस्क्रीम. तुमचे आईस्क्रीममध्ये असतात, पुडिंग्समध्ये असतात, चॉकलेट्समध्ये असतात, मिल्कशेकमध्ये वापरलेला असतो, हा चॉकलेटचे ड्रिंक्स असतात त्याच्यामध्ये वापरलेले असतात आणि इन्स्टंट सूप जे बनवलेले असतात त्याच्यामध्ये पण याचा वापर होतो. आता हा जो झॅन्थम गम आहे इज ऑब्टेन्ड फ्रॉम म्हणजे हा कशापासून बनवलेला असतो तर स्टार्च आणि मोलॅसिसचं फर्मेंटेशन केलं जातं, किण्वन केलं जातं. आणि त्या स्टार्च आणि मोलॅसिस पासून किण्वन करत असताना त्याच्यामध्ये झॅन्थोमोनास स्पीसीज वापरलेली असते. झॅन्थोमोनास हा बॅक्टेरिया. इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. आता ॲक्च्युली त्याच्यामध्ये ह्याचा वापर जो आहे इट इज व्हेरियसली युजफुल, हे जे आहे त्याचा वापर जो आहे खूप चांगल्या प्रकारे आहे, कारण त्याच्यामध्ये तो इट हॅज अ प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. म्हणजे तो थंड पाण्यामध्ये पण आणि गरम पाण्यामध्ये पण तो सहज विरघळतोय. हाय डेन्सिटी आहे म्हणजे जास्त घनता आहे त्याची. इट इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स. आता याच्यापासून काही पिगमेंट्स तयार होतात, काही फर्टिलायझर्स तयार करता येतात म्हणजे खतं तयार करता येतात. विडीसाइड्स शब्द बघा मुलांनो, विडीसाइड्स नेहमी लक्षात ठेवायचं. वीड म्हणजे तण, अनवॉन्टेड प्लांट्स, आणि साइड्स ज्या शब्दाला लक्षात ठेवायचं CIDES जोडलेला आहे. साइड्स म्हणजे किल करणे म्हणजे तणाला मारणारे, तणाला नाश करणारे, हे विडीसाइड्स म्हणजे सगळी तणनाशकं ही याच्यापासून बनवले जातात. आणि शिवाय टेक्स्टाईल पिगमेंट्स म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये रंग देण्यासाठी, वस्त्रांना रंग देण्यासाठी जे महत्त्वाचे पिगमेंट्स आहेत ते पिगमेंट्स तयार करण्यासाठी, टूथपेस्ट तयार करण्यासाठी, टूथपेस्ट आपण जे वापरतोय त्या टूथपेस्ट तयार करण्यासाठी, आणि शिवाय हाय क्वालिटीचा पेपर बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या मायक्रोबचा उपयोग होतोय. म्हणजे झॅन्थम गम इथं वापरला जातो आणि त्या झॅन्थम गममध्ये झॅन्थोमोनास हे बॅक्टेरिया वापरले जातात. आता असे मुलांनो वेगवेगळे मायक्रोबचे रोल काय आहेत ते रोल म्हणजे इथं दिलेले आहेत. म्हणजे असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतोय की ज्यामध्ये सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग. म्हणजे आपल्याला हा जो तक्ता दिसतोय तर त्या तक्त्यामध्ये अनेक पदार्थ आहेत की जे मायक्रोबियल ॲक्शनमुळे झालेले आहेत. म्हणजे सूक्ष्मजीवांच्या प्रोसेसमुळे हे पदार्थ तयार होत आहेत, पण त्याचा रोल काय आहे म्हणजे नेमकं त्याचं कार्य काय आहे ते आपण ह्या तक्त्यामध्ये पाहणार आहे. यामध्ये काय सांगितलंय पहा. पहिला सबस्टन्स आहे सायट्रिक ॲसिड. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, सायट्रिक ॲसिड आहे, मॅलिक ॲसिड आहे आणि लॅक्टिक ॲसिड हे सबस्टन्स तयार होतात. हे मायक्रोबियल प्रोसेसनंच तयार होत आहेत. तर ह्याचा रोल काय आहे टू इम्पार्ट ॲसिडिटी. म्हणजे आपल्याला ॲसिडिटी मध्ये ह्याचा महत्त्वाचा रोल आहे. सायट्रिक ॲसिड असू दे, मॅलिक ॲसिड असू दे, ह्याच्यामुळे ॲसिडिटी वाढते आणि ॲसिडिटी निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होतो. दुसरा आहे ग्लुटामिक ॲसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन. ग्लुटामिक ॲसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन हे जे घटक आहेत हे प्रोटीन बाइंड करण्यासाठी उपयोगी पडतात. तिसरा सबस्टन्स आहे नायसिन आणि नॅटामायसिन. हे जे सबस्टन्स आहेत हे सुद्धा मायक्रोबियल ॲक्शनमुळे तयार झालेले आहेत. ह्याच्यासाठी मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर हा त्याचा रोल आहे, मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर. त्यानंतर पुढचा आहे अस्कॉर्बिक ॲसिड. अस्कॉर्बिक ॲसिड हे व्हिटॅमिन C म्हणून ओळखलं जातं.
म्हणजे याचे टॅबलेट्स आपण घेतोय, व्हिटॅमिन सी, त्यानंतर व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन B2 म्हणजे सगळे बी कॉम्प्लेक्स आपण म्हणतो की हे सगळे व्हिटॅमिन्स जे आहेत त्याच्यासाठी ते जे तयार होतात ते सुद्धा मायक्रोबियल ॲक्शनमुळं, आणि याचा रोल आहे अँटीऑक्सिडंट म्हणून हा काम करतो. आणि शिवाय व्हिटॅमिन्स जीवनसत्व की ज्याच्यामुळं ह्या जीवनसत्वामुळं आपलं डायजेशनचं काम, त्यानंतर ऊर्जा आपल्याला मिळत असते, एनर्जी प्रोडक्शन आपल्याला होत असतं. नेक्स्ट आहे बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन, लायकोपिनिस अँड झॅन्थिनिस ल्युटीन हे सगळे सबस्टन्सेस जे आहेत, बीटा कॅरोटीन, लायकोपिनिस, झॅन्थिन्स, त्यानंतर ल्युटीन, हे सगळे घटक जे आहेत ते इडिबल कलर्स आहेत. इडिबल कलर्स की ज्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये करत असतो. म्हणजे हे सगळे घटक तयार करण्यासाठी सुद्धा मायक्रोबचा वापर होतोय. आणि इडिबल कलर म्हणजे आपण जे फूड कलर्स वापरतोय, म्हणजे अन्न शिजवत असताना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण कलर्स वापरतोय, तर ते खाण्यायोग्य कलर्स हे मायक्रोब्स पासून बनत असतात. त्यानंतर पुढचा घटक आहे काही पॉलिसॅकराइड्स आणि ग्लायकोलिपिड्स. आता ह्यातले पॉलिसॅकराइड्स जे आहेत ते इमल्सिफायर म्हणून याचा उपयोग होतोय, ह्याचा सुद्धा बेकरी प्रॉडक्ट्समध्ये उपयोग होतोय. आणि हे पॉलिसॅकराइड आणि ग्लायकोप्रोटीन्स पण मायक्रोबच्या सहाय्याने तयार होतात. त्यानंतर आहे व्हॅनिलिन, त्यानंतर इथिल ब्युटिरेट, फ्रूट फ्लेवर म्हणजे वेगवेगळ्या फळांच्या फ्लेवरनुसार हा इथिल ब्युटिरेट तयार होतो. त्यानंतर पेपरमिंटच्या गोळ्या ज्या आपण पेपरमिंटचे फ्लेवर्स आपल्याकडे तयार होतात. त्यानंतर इसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट्स, वेगवेगळ्या फळांचे जे इसेन्स तयार केले जातात, म्हणजे आपण त्या इसेन्सच्या सहाय्याने आपण वेगवेगळे आईस्क्रीम बनवतो, केक बनवतो. त्यानंतर फ्लावर्स म्हणजे हे इसेन्स हे आपण फळांपासून आणि फुलांपासून सुद्धा बनवतो. तर हे इसेन्स बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला मायक्रोबचा उपयोग होतोय, सूक्ष्मजीवांचा उपयोग होतोय. आणि ह्याचा उपयोग हा ॲक्च्युली रोल आहे इसेन्सच आहे. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे आपण जे चॉकलेट्स किंवा केक किंवा ह्याच्यामध्ये आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी याचा आपण खूप चांगल्या प्रकारे उपयोग करतो. त्यानंतर पुढचा सबस्टन्स आहे झायलिटॉल किंवा आस्पार्टेम. तर हे आस्पार्टेम, झायलिटॉल हे सुद्धा जे सबस्टन्स आहे ते मायक्रोबियल ॲक्शन पासून तयार होतात. आणि याचा रोल आहे आर्टिफिशियल स्वीटनर, लो कॅलरी. म्हणजे काही वेळेला बघा, काही वेळेला काही गोष्टींमध्ये गोड पदार्थ जो म्हणजे एखादा वेळेला आपण म्हणतो की एखादा पदार्थ गोड नसेलच, तर त्याच्यामध्ये आपल्याला कृत्रिम पद्धतीनं हे स्वीटनर टाकून, म्हणजेच हे आर्टिफिशियल स्वीटनर झायलिटॉल वापरला किंवा आस्पार्टेम वापरला की त्याच्यामुळे तो पदार्थ आपल्याला काय होतो, गोड लागतो. म्हणजे अतिशय सुंदर चव लागते त्याची, पण याच्यामध्ये लो कॅलरीज असतात. ठीक आहे. आता यानंतर इथं म्हणजे हे सगळे प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी आपल्याला मायक्रोबचा उपयोग कसा असतो ते आता आपण बघितलं. आता याच्या पुढचे प्रॉडक्ट्स आहेत, मायक्रोबचा उपयोग आपण पुढे अजून कशासाठी करू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचा आपण पुढचा ह्याचा उपयोग आहे ते म्हणजे अँटीबायोटिक प्रोडक्शनसाठी. अँटीबायोटिक प्रोडक्शन, अँटीबायोटिकचा अर्थच आहे प्रतिजैविके. ॲक्च्युली आत्तापर्यंत आपण पाहिलंय की अँटीजेन्स म्हणजे जे आहेत ते फॉरेन सबस्टन्स असतात की ज्याच्यामुळे आपल्याला स्टिम्युलस मिळतो आणि आपल्या बॉडीकडून नॅचरली अँटीबॉडीज तयार केले जातात. आता हे अँटीबॉडी जर तयार होत नसतील आपल्या बॉडीमध्ये, काही वेळेला आपण वीक झालो असेल, तर आपल्याला बाहेरून अँटीबायोटिक खावे लागतात. मग हे अँटीबायोटिक्स म्हणजे ज्या बाहेरून आपण मग ते इंजेक्शनद्वारे घेत असू किंवा टॅबलेटद्वारे घेत असू, तर हे अँटीबायोटिक्स जे आहेत ते सुद्धा मायक्रोबियल ॲक्शनमुळेच तयार होतात. देअरफॉर अँटीबायोटिक्स, many diseases of human and other animals have been controlled due to antibiotics obtained from different types of bacteria and fungi. म्हणजे आपल्याला हे अँटीबायोटिक्स आपण प्रतिजैविक जी आहेत, मुलांना नॅचरली अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये असतात. अँटीबॉडीज म्हणजेच आपल्या बॉडीचे संरक्षण यंत्रणा आहे. पण जर ती कमी पडत असेल तर आपण बाहेरून अँटीबॉडीज घेत असतो त्या अँटीबायोटिक्सच्या रूपात. आणि मग हे अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी काही बॅक्टेरिया आणि फंगस म्हणजे जीवाणू आणि फंगस म्हणजेच बुरशी, म्हणजे इथं जीवाणूंच्या सहाय्याने आणि बुरशीच्या सहाय्याने अँटीबायोटिक्स तयार केले जातात. यातले काही अँटीबायोटिक्सची मी तर नावं सांगते तुम्हाला. अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन. बघा,
पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम, बॅसिट्रॅसिन, इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रिप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन्स, व्हॅन्कोमायसिन, हे सगळे काय अँटीबायोटिक्स आहेत. हे अँटीबायोटिक्स जे आहेत दीज आर युज्ड अगेन्स्ट व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ, ते आपण वेगवेगळ्या ज्या बॅक्टेरियाच्या किंवा वेगवेगळ्या जे व्हायरल इन्फेक्शन्स असतात, व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. हे ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत म्हणजेच काही स्पेसिफिक, म्हणजे ॲक्च्युली आपण म्हणूया की डाळींमध्ये आपल्याला ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, निगेटिव्ह बॅक्टेरिया हे आपल्याला आढळून येतात. तर ह्यांच्या अगेन्स्ट आपल्याला हे सगळे अँटीबायोटिक्स युजफुल असतात. त्यानंतर रिफामायसिन हे एक इफेक्टिव्ह अँटीबायोटिक आहे. रिफामायसिन हे ट्युबरक्युलोसिसचा डिसीज काय करतं, क्युअर करतं. रिफामायसिन हे जे अँटीबायोटिक आहे ते ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग, हा क्षयरोग जो आहे तो बरा करण्यासाठी हे अतिशय इफेक्टिव्ह असा अँटीबायोटिक आहे. यानंतर पुढचा भाग आहे अजून ह्या मायक्रोबचा उपयोग कशासाठी आहे, तर मायक्रोब्स अँड फ्युएल म्हणजे ह्या सूक्ष्मजीवांचा उपयोग करून आपल्याला काही इंधन निर्मिती करता येते. आणि ती इंधन निर्मिती जी आहे ती इंधन निर्मितीमध्ये मायक्रोब्स अँड फ्युएलमध्ये मायक्रोब्स अँड फ्युएल याच्यामध्ये गॅसियस फ्युएल, म्हणजे आता मायक्रोबचा उपयोग करून काही फ्युएल तयार करता येतात. आता काही फ्युएल्स हे इंधन जे आहे ते गॅसियस फ्युएल म्हटलं. गॅसियस फ्युएल इन दिस मिथेन कॅन बी ऑब्टेन बाय मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल वेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्हाला सहज माहीत आहे की गॅसियस फ्युएल म्हणजेच जे इंधन गॅसच्या रूपात आहे. ॲक्च्युली बघा, याचं उदाहरण आहे मिथेन गॅस. मिथेन गॅस जर आपण पाहिला तर हा मिथेन गॅस आपण म्हणतोय बायोगॅस प्लांटद्वारे, गोबर गॅस प्लांटद्वारे हे तयार होतं. हा जो मिथेन गॅस आहे हा मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन तयार होतो, म्हणजे सूक्ष्म जीवांच्या सहाय्यानेच तयार होतो. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे याच्यासाठी कोणता बॅक्टेरिया आहे बघा, मिथॅनोबॅसिलस. लक्षात ठेवा, मिथॅनोकॉकस, मिथॅनोबॅसिलस हे बॅक्टेरिया जे आहेत ते काय करतात, म्हणजे जे काही इंडस्ट्रियल किंवा ॲग्रिकल्चरल जे वेस्ट आहे, जो पालापाचोळा आहे किंवा ॲग्रिकल्चरल वेस्ट म्हणजे पालापाचोळा आहे किंवा काही वेळेला शेण जे आहे जनावरांचं, यांच्यापासून ते त्याच्यावरती मायक्रोबियल ॲक्शन होऊन मिथेन वायू तयार होतो. हा स्वयंपाकाचा गॅस म्हणून आपण वापरतो. म्हणून हे गॅसियस फ्युएल तयार करण्यासाठी सुद्धा इथं मायक्रोबचा वापर आहे. त्यानंतर दुसरा आहे इथॅनॉल. इथॅनॉल म्हणजेच इथिल अल्कोहोल इज अ क्लीन, इथिल अल्कोहोल हे क्लीन स्मोकलेस फ्युएल आहे. स्मोकलेस, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं काय होत नाही, धूर म्हणजे ॲक्च्युअली प्रदूषण होत नाही. ऑब्टेन ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस बाय द ईस्ट सॅक्रोमायसिस. ॲक्च्युली हे जे इथॅनॉल आहे हे सुद्धा सॅक्रोमायसिस ह्या फंगसचा म्हणजे ईस्टचा उपयोग करून हे मोलॅसिसवरती फर्मेंटेशन प्रोसेस करून ह्याच्यापासून इथॅनॉल निर्मिती होते. तिसरा आहे हायड्रोजन गॅस. ॲक्च्युली आपण पाहिलं तर भविष्यामध्ये आपल्याला हे सगळे इंधन जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर हा इंधन हायड्रोजन गॅसच्या रूपात सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला हे फ्युएल म्हणून, इंधन म्हणून वापरता येतं. हायड्रोजन गॅस जो रिलीज होतो कशापासून बघा, ड्युरिंग बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन. म्हणजे इथं बॅक्टेरियाच्या सहाय्याने, सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने फोटो रिडक्शनची प्रोसेस होते. फोटो रिडक्शन या शब्दाचाच अर्थ आहे फोटो म्हणजे लाईट, इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. हिअर रिडक्शन प्रोसेसेस टेक प्लेस. इन दिस फोटो रिडक्शन देर इज अ ऑक्सिजन इन्व्हॉल्व्स इन दॅट प्रोसेस. म्हणजे या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन मिळवला जातो. हायड्रोजन गॅस जो आहे तो फोटोलायसिस ऑफ वॉटर. आता हा शब्द जो आहे फोटोलायसिस या शब्दाचा अर्थ असा आहे, वॉटर मोलेक्यूल काय होतात, स्प्लिट होतात इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये वॉटर मोलेक्यूल लॉस्ट होतात, फुटतात आणि ब्रेक होऊन त्याच्यापासून काय होतं, हायड्रोजन वायू रिलीज केला जातो.
हा हायड्रोजन वायू जो आहे तो भविष्य काळातला हा काय आहे, फ्युएल असणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत याच्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांची गरज आहे. म्हणजे ही प्रोसेस जी आहे तर ती काही बॅक्टेरियांच्या सहाय्याने होते. सिमिलर टू फ्युएल्स, जसं इंधन निर्मिती आपण करतोय सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने, तसंच व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स, अनेक इंडस्ट्रीमधल्या अशा अनेक केमिकल्स आहेत की जे आपण मायक्रोबियल प्रोसेसनं तयार करतोय. याचे काही उदाहरणं आहेत व्हेरियस टाइप्स ऑफ अल्कोहोल्स, म्हणजे अल्कोहोलचे वेगवेगळे ग्रेड्स. आपण इंडस्ट्रीमध्ये अल्कोहोल हे प्युअर फॉर्ममध्ये असेल, काही वेळेला त्याच्या वेगवेगळ्या ग्रेडच्या रूपात हे अल्कोहोल आपल्याला पुरवायचे असतात, तर ते अल्कोहोल निर्मितीसाठी मायक्रोबचा उपयोग होतोय. एवढंच नव्हे तर अनेक केमिकल्स आहेत, त्याच्यामध्ये ॲसिटोन प्रोडक्शन असेल, ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार करायचे असतील, फॅटी ॲसिड्स तयार करायचे असतील, पॉलिसॅकॅराइड्स असतील, अँड व्हेरियस युजफुल ॲज अ रॉ मटेरियल इन केमिकल इंडस्ट्री. एवढंच नव्हे तर हे मायक्रोबचा उपयोग तिथं रॉ मटेरियलमध्ये, इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियलसाठी सुद्धा याचा उपयोग होतो. सम ऑफ दीज आर युजफुल ॲज अ रॉ मटेरियल फॉर प्लास्टिक अँड फूड प्रोडक्ट्स. एवढंच नव्हे तर काही मायक्रोबचा उपयोग हा प्लास्टिक आणि फूड प्रोडक्ट्समध्ये रॉ मटेरियल म्हणून सुद्धा काही सूक्ष्मजीवांचा इथं वापर होत असतो. आता यानंतर आपल्याला याच जे काय आपण आता पाहिलं की मायक्रोबचा उपयोग करून आपण फ्युएल तयार करू शकतो, तर ह्या बायोफ्युएल म्हणजे जिथं सूक्ष्मजीवांच्या पासून जे फ्युएल तयार होणार आहे तर त्याला आपण बायोफ्युएल म्हणतो. तर ह्या बायोफ्युएलची जी डायग्रॅम आहे ती आता मी तुम्हाला दाखवते. ह्या बायोफ्युएलच्या डायग्रॅममध्ये आपण पहा की ही फिगर 7.7 आपण ऑब्झर्व करायचे आणि त्यानंतर त्यापासून बायोफ्युएल कसं डिस्कस होतं. आता त्यानंतर बायोफ्युएलचा जो कन्सेप्ट आहे तो आपण पाहणार आहे डिटेलमध्ये. याच्यासाठी फिगर 7.8 ही फिगर आपण पहा. आता बायोफ्युएल प्रोडक्शन कसं आहे. बायोफ्युएल प्रोडक्शन, बायोफ्युएल म्हणजे लक्षात आलं का, जैव इंधन, की ह्याचं प्रोडक्शन कसं होतं. तर ऍक्च्युली बघा याची सुरुवात जी आहे, बायोफ्युएल इज इम्पॉर्टंट अमंग द रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी. बायोफ्युएल हे अतिशय महत्वाचं आहे कारण इथं रिन्युएबल सोर्स आहे हा गुड एनर्जीचा, चांगल्या एनर्जीचा. परत परत आपल्याला जर ती रिन्यू करता आली, रिन्यू म्हणजे परत परत पुन्हा पुन्हा ती मिळवता आली, तर त्याच्यापासून आपल्याला भविष्यामध्ये एनर्जी तयार करता येते. सोर्स ऑफ गुड एनर्जी, दीज फ्युएल्स आर अवेलेबल इन सॉलिड. आता असे फ्युएल्स जे आहेत ते सॉलिड फॉर्ममध्ये आपल्याकडे आहेत. उदाहरणार्थ कोल आहे म्हणजे कोळसा आहे, डंग आहे शेण आहे म्हणजे म्हैस, गाय, बैल म्हणजे ह्या कॅटल्स पासून मिळणारं जे शेण आहे. त्यानंतर क्रॉप रेसिड्यू म्हणजे पिकं घेतल्यानंतर उरलेला जो पालापाचोळा जो आहे, हे सगळे आपल्याकडे सॉलिड वेस्ट म्हणून किंवा सॉलिड फ्युएल म्हणून हे आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर काही लिक्विड आहे, लिक्विडमध्ये व्हेजिटेबल ऑइल्स आहेत. म्हणजे व्हेजिटेबल म्हणजे एक काही पालेभाज्या असतील तर त्यांच्यापासून, भाजीपाल्यापासून मिळणारं तेल. त्यानंतर अल्कोहोल आहे. तर हे लिक्विड कंडिशनमध्ये असलेले काय आहेत, हे इंधन आहेत. याच्याशिवाय काही गॅसेस स्टेटमध्ये सुद्धा काही आपल्याला इंधनं मिळतात. त्याच्यामध्ये गोबर गॅस आहे, त्यानंतर कोल गॅस आहे म्हणजे कोळशापासून तयार होणारा गॅस. हे सगळे ह्या फॉर्ममध्ये गॅसेस फॉर्ममध्ये दिसतात. दीज फ्युएल्स आर इझिली अवेलेबल. हे सगळे फ्युएल्स इझिली अवेलेबल आहेत अँड इन प्लेंटी ऑफ क्वांटिटी. आणि त्याची आज आपण बघितलं तर आत्ता ते पुरेशा प्लेंटी ऑफ क्वांटिटी, आत्ता ते आपल्याला पुष्कळ प्रमाणात आता अवेलेबल होतात. दीज आर रिलायबल फ्युएल्स टू द फ्युचर. पण भविष्य काळामध्ये हे काही वेळेला काय होतात, कमी पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण बायोफ्युएलचा कन्सेप्ट आपण सगळेजण आकृती पाहताय. त्या आकृतीमध्ये आपण जर बघितलं तर बायोमास बघा. बायोमास म्हणजे सगळ्या पृथ्वीवरती जेवढी सजीव सृष्टी आहे ती सजीव सृष्टी म्हणजे बायोमास. म्हणजे जेवढ्या वनस्पती आहेत, वनस्पतींचा जेवढा प्रमाण या पृथ्वीवरती आहे ते त्याच्यापासून बायोमास तयार झालेला आहे. मग त्यामध्ये वनस्पती आहे तर त्या वनस्पतीपासून काय होतं बघा, म्हणजे हा बायोमासपासून हा आपलं स्टार्ट होणार आहे. त्यानंतर ह्या बायोमासपासून म्हणजे आता आपण जेव्हा झाडं तोडतो त्या झाडांपासून काय केलं जातं, म्हणजे आता उदाहरणार्थ आपण पिकांपासून त्याचं हार्वेस्टिंग करतो. म्हणजे
पासून धान्य वेगळं करतो, मग ते वाहून आणतो. आता इथं पण असंच सांगितलेलं आहे, जेवढा बायोमास आहे त्या बायोमासमध्ये आता बघा झाडं कट केल्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग करतो. म्हणजे त्याच्यापासून आपण काय करतो, त्या लाकूड बनवतो, लाकडांचं वहन करतो, त्याच्यापासून थ्रेशिंगची प्रोसेस होते. थ्रेशिंग म्हणजे त्या लाकडांना वेगवेगळे आकार दिले जातात, त्याच्यापासून टेबल वगैरे इतर फर्निचर्स वगैरे बनवले जातात. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये पुन्हा आपण म्हणतो की त्याच वनस्पतीपासून मिळालेले जे बारीक बारीक त्याचे प्लांट पार्ट्स असतील त्याला आपण त्याच्यामध्ये सेल्युलोजचं कंटेंट आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये सेल्युलोजचं कंटेंट आहे. कारण आपण म्हणतोय की प्लांट सेलमध्ये बाहेरच्या आउटरमोस्ट मेम्ब्रेनमध्ये काय आहे, सेल वॉल आहे, त्याच्यामध्ये सेल्युलोज भरपूर आहे. तर इथं हे सेल्युलोज आहे, म्हणजे सगळ्या प्लांट मटेरियलमध्ये काय आहे, सेल्युलोज आहे. पुन्हा त्या सेल्युलोजचा वापर आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आपण करतोय, म्हणजे कन्व्हर्जन ऑफ सेल्युलोज टू ग्लुकोज. आता ह्याच्यामध्ये आपण तुम्ही कुठलाही प्लांट पार्ट घ्या, म्हणजे आता ऍक्च्युली आपण पाहिलं तर अगदी ऊस घेतला तरी सुद्धा ऊसापासून काय होते, साखर तयार होते, म्हणजे ग्लुकोज तयार होतं. मीन्स कन्व्हर्जन ऑफ सेल्युलोज टू ग्लुकोज. किंवा तुम्ही कुठली पण तृणधान्य घ्या, त्याच्यापासून ग्लुकोज फॉर्मेशन होतं. म्हणजेच इथं काय झालेलं आहे की इथं सेल्युलोजचं कन्व्हर्जन, म्हणजेच त्या प्लांट पार्टमध्ये सेल्युलोज आहे, त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतं. परत तुम्ही डायग्राममध्ये बघताय की त्या इंडस्ट्रीपासून जे ग्लुकोज फॉर्मेशन झालंय, खाली ग्लुकोजचा मोलेक्यूल दाखवलेला आहे, म्हणजे त्याचं मोलेक्युलर स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. ते जे शुगर आहे, त्या शुगर जेव्हा ती शुगर जी तयार होते, त्या शुगर पासून काय आहे तर त्याच्यावरती वेगवेगळ्या बॅक्टेरिया, म्हणजे लिक्विड फ्युएल प्रोडक्शन थ्रू फर्मेंटेशन, त्या शुगर पासून काय तयार होऊ शकतं, आता त्याच्यावरती वेगवेगळ्या बॅक्टेरियाची ऍक्शन होऊन त्याच्यापासून त्याचंच कन्व्हर्जन लिक्विड फ्युएलमध्ये करता येतं फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे. आणि ते लिक्विड फ्युएलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काही बॅक्टेरिया महत्वाचे आहेत. आणि याचा अर्थ लक्षात आला का, इथं बॅक्टेरिया आहेत किंवा फंगसचा उपयोग करून त्याचं कन्व्हर्जन बायोफ्युएलमध्ये केलेलं आहे. आणि बायोफ्युएल तयार करून त्या बायोफ्युएलवरतीच आज आपले सगळे 4 व्हीलर्स चालत आहेत. विमान सहित, म्हणजे विमान आहे, ट्रक आहेत, तर सगळे 4 व्हीलर्स जे आहेत ते ह्या बायोफ्युएलवरती चालू शकतात. याचा अर्थ ह्या बायोफ्युएलमधून बाहेर पडणारं जे इमिट होणारा जो गॅस आहे तो CO2 आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे. हा कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो पुन्हा इन्व्हायरमेंटमध्ये मिळणार आहे. म्हणजे पुन्हा इन्व्हायरमेंटमध्ये तो, म्हणजे हाच कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा इमिट केल्यानंतर इन्व्हायरमेंटमध्ये मिसळणार आहे. इन्व्हायरमेंटमध्ये गेल्यानंतर पुन्हा याच्यापासून सोलर एनर्जीद्वारे हा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे हे पुन्हा वनस्पती ऍक्सेप्ट करून तिथं फोटोसिंथेसिस करणार आहेत. म्हणजे ही प्रोसेस पुन्हा इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात झाली. याचा अर्थ मुलांनो, परत सौर ऊर्जेच्या सहाय्याने इथं परत फोटोसिंथेसिसची प्रोसेस होणार आहे. ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये काय झालेलं आहे, इंधन निर्मिती झाली आणि ती सूक्ष्म जीवांच्या द्वारे निर्माण झालेली आहे. हे सूक्ष्म जीव जे आहेत ते बॅक्टेरिया आहेत, काही फंगस आहे की त्याच्या सहाय्याने बायोफ्युएल तयार होऊ शकतं. ह्या बायोफ्युएलद्वारे, म्हणजे लक्षात आलं, बायोफ्युएल सुद्धा आपल्याला सूक्ष्म जीवांच्या सहाय्याने तयार करता येतं आणि त्याच्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होऊ शकते. आणि शिवाय सगळ्या 4 व्हीलर्स 2 व्हीलर्सला इंधन आपण पुरेशा प्रमाणात देऊ शकतो. ठीक आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल, म्हणजे प्रदूषण कसं नियंत्रण करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.